बारामती या ठिकाणी तुम्हाला आहे ना मुख्यमंत्र्यांचं भाषण चाललेलं आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री बोलतात मी खोडले टोकापर्यंत चालत जातो मेळावा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवलेली आहे. लोकांनी वर चालली बघा पलीकडल्या साईडला मुख्यमंत्री बोलतात स्क्रीनवर आणि हे बघा पुढच्या रिकाम्या पुढच्या फुटवर बारामतीत महायुतीचा नमो महारोजगार मेळावा पार पडला. या रोजगार मेळाव्यात लाखो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असं सांगण्यात आलंय. परंतु आता या सभेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तर त्याचं झालं असं की मेळाव्याला फडणवीस, शिंदे, अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते. मात्र जेव्हा शरद पवार यांचे भाषण संपले त्यानंतर लोकांनी मंडपातून काढता पाय घेतला. सभा मंडप अक्षरशः रिकामे झाले होते. लोक थांबायलाही तयार नव्हते. हा व्हिडिओ ज्यांनी तयार केला त्यांचं एक खरं तेच नावाचं यूट्यूब चॅनल आहे. जेव्हा ते हा व्हिडिओ तयार करत होते तर त्यांना पोलिसांनी अडवलं, व्हिडिओ काढू नका म्हणून धमकावलं. पण तरी देखील त्या पत्रकाराने व्हिडिओ काढून खरं काय ते दाखवलं. दुसरीकडे अजित पवारांना वाटलं की बारामतीत आपलं शक्ती प्रदर्शन करू, पण झालं उलटच. बारामतीचे लोक फक्त शरद पवारांनाच ऐकायला आले होते. त्यांचे जसे भाषण संपले लोकांनी सभेतून काढता पाय घेतला आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना रिकाम्या खुर्च्यासमोर भाषण करावे लागले. मुख्यमंत्र्यांचं भाषण चाललेलं आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री बोलतात मी पुढल्या टोकापर्यंत चालत जातो. काही कंडिक्शन आहे तुम्हाला संपूर्ण त्या व्हिडिओमधनं धावण्याचा प्रयत्न करतो मी एकंदरीत. तर कसा झाला विषय पत्रकार खरं तेच मराठी. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.